नमस्कार, स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। कोथिंबीर वडी बनवण्याच्या भरपूर पद्धती आहेत। आता तुम्ही इथे YouTube पाहिलंच आहे, भरपूर पद्धतीने कोथिंबीर वडी बनवली जाते। आधी पहिल्यांदा वाफवून घेऊन बनवली जाते, नंतर ती फ्राय केली जाते म्हणजे तळली जाते किंवा तेलामध्ये थोडीशी भाजली जाते। अशा भरपूर अनेक पद्धती आहेत। आज मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओमध्ये अगदी वेगळी पद्धत दाखवणार आहे, ज्या पद्धतीमुळे अगदी कुरकुरीत अशी कमी वेळेत होणारी आपली ही कोथिंबीर वडी बनून तयार होणार आहे। आता तुम्ही आवाज इथे ऐकूच शकता, अशा पद्धतीचा एकदम कुरकुरीत असा आवाज येतो कोथिंबीर वडीचा। ते व्हिडिओमध्ये तुम्ही आता पाहतच आहात, आतून अगदी सॉफ्ट बनते आणि बाहेरून क्रिस्पी बनते, भरपूर वेळपर्यंत क्रिस्पी राहते, सोबतच तेलकटही अजिबात होत नाही। ते तुम्ही केचप बरोबर अगदी सहज स्नॅक टाइम साठी बनवू शकता आणि खाऊ शकता। अतिशय चविष्ट बनते। एकदा खायला घेतलं तर ती वडी संपूपर्यंत आपलं मन भरणार नाही, पोट भरेल पण आपलं मन अजिबात भरणार नाही। पहिल्यांदा तर आपण याच्यासाठी मसाला बनवून घेणार आहे। अशा पद्धतीचा मसाला बनवून घ्यायचा आहे की त्याचा फ्लेवर पूर्ण त्या वडीमध्ये इतका सुंदर येतो, वास असा घमघमत सगळीकडे आपल्या घरामध्ये सुटलेला असतो, घरातच काय आजूबाजूच्या घरातही वास जाईल अशा पद्धतीचा हा मसाला बनवून तयार होतो। आणि शेजारची विचारतील, एकदा ना एकदा तर हमखास विचारणार तुम्हाला आज काय बनवलेलं, किंवा दुसऱ्या दिवशीही विचारतील रात्री काय बनवलेलं, एवढा सुंदर वास येत होता, काहीतरी वेगळं स्पेशल असं बनवलं असणार तुम्ही। आता इथं मी धणे घेतलेले आहेत आणि बडीशेप घालायची आहे आपल्याला। आता तुम्ही क्वांटिटी मसाल्याची तुमच्या अकॉर्डिंग बनवू शकता। मी इथं मोठा 2 चमचे धणे घेतलेले आहेत, त्याच चमच्याने 1.5 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि अगदी अर्धा चमचा इथं आपण ओवा घेतलेला आहे। हा आता मसाला आहे जो आपण बनवणार आहे, तो तुम्ही भाकरवडीमध्ये वगैरे वापरू शकता, अतिशय चविष्ट बनते। आपल्याला एकदम गॅसच्या लो फ्लेम वरती मसाले भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे पावडर याची व्यवस्थित मिक्सर मध्ये ग्राइंड व्हावी, याच्यासाठीच आपल्याला फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत। ज्यावेळेस आपण अशा स्नॅकच्या पदार्थांमध्ये धने आणि बडीशेप वापरतो, त्याचा फ्लेवर एक वेगळाच होतो, म्हणजे त्या पदार्थाची चवच काय वेगळी बनून जाते। आता इथं कोथिंबीरची एक जुडी घेतलेली आहे, जी स्वच्छ धुवून नीट करून घेतलेली आहे, म्हणजे याचे देठही घेतलेले आहेत, फक्त जो मातीचा भाग आहे तोच कट करून टाकलेला आहे मी, बाकीचे याचे देठ वगैरे सर्व घेतलेलं आहे। आणि इथं पहिल्यांदा तर मी ट्राय केलेला आहे की कात्रीनं बारीक चिरता येईल, भरभर होईल अशा उद्देशानं, पण हा माझा प्लॅन फ्लॉप गेलेला आहे। कात्रीने काही पटपट होईना, म्हणून आपला चॉपिंग बोर्ड आणि आता चाकूच कामाला येणार आहे। अशा पद्धतीनं आता भरपूर अशी कोथिंबीर एकत्रच घेतलेली आहे मी, पहिल्यांदा तर मधनं कट करून घेतली आणि नंतर अशा पद्धतीने एकत्रित धरून असं चाकूची धार आपले दाखवत आहे मी इथं तुम्हाला। अशा पद्धतीनं मी भरभर कट करून घेत आहे। आता चाकू हा नवीनच आणलेला आहे मी, अशा पद्धतीचा चाकू मला खूप आवडतो। ऑलरेडी माझ्याकडे सेम अशाच पद्धतीचा होता, जो आपला गॅस पेटवायचा लायटर असतो त्याच्यावरती फ्री मिळालेला होता आणि त्याला मी अवघे 4 वर्ष वापरलेला आहे आणि अजूनही तो व्यवस्थित अगदी परफेक्ट काम करतो त्याचं कट करण्याचं। अशा पद्धतीचे जे चाकू असतात त्यांना धार करावी लागत नाही आणि त्याला म्हणजे असं दात असल्यासारखे असतात, खाली असं प्लेन नसतो, असं खरबडीत असतो, त्यामुळेच तो व्यवस्थित काम करतो। आता इथं कोथिंबीर तर अशी बारीक करून झालेली आहे आणि जो मसाला आपण भाजून घेतला तो थंडही झालेला आहे। आता मिक्सरमध्ये अशा पद्धतीने पावडर करून घ्यायची त्याची, म्हणजे त्याच्यातील थोडेसे मसाले अख्खे राहिले पाहिजेत, अशा पद्धतीची पावडर करून घ्यायची, म्हणजे धने बडीशेप आहे ती अख्खी थोडी राहिली पाहिजे, अशा पद्धतीने पावडर करून घेतलेली आहे। आता तीळ भरपूर घातलेले आहेत मी, कोथिंबीर वडीमध्ये तीळ खूप सुंदर दिसतात आणि क्रंचीही लागतात, त्यामुळे अशा पद्धतीने तीळ घातले। आता मिरच्या तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त प्रमाण तिखटाचं करू शकता। मी भरपूर साऱ्या मिरच्या आणि लसणाचा एक गड्डा सोलून घेतलेला आहे, आल्याचा एक छोटा तुकडा वापरलेला आहे मी आणि मिक्सरमध्ये असं त्याचा खरडा बनवून घेतला आणि तोच मी इथं वापरत आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं, मीठ गरजेनुसार वापरायचं आहे, जास्त ते मी 1 चमचा मीठ वापरलेला आहे आणि जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे तोही याच्यामध्येच ऍड केला कोथिंबीरीमध्येच। आता आपण याच्यामध्ये कलर येण्यासाठी हळद वापरलेली आहे आणि हिंगही वापरायचं आहे, हिंगामुळे खूप सुंदर टेस्ट येते। आता याच्यामध्ये बेसनचं पीठ ऍड करून घ्यायचं, आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही, त्यामुळे जेवढं गरज असेल त्या पद्धतीनं बेसनचं पीठ ऍड करायचं। पीठ मळत असतानाच, म्हणजे कोथिंबीरीमध्ये पीठ ऍड करतच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे गरजेनुसार। आणि थोडंसं मी म्हणजे 4 चमचे इथं तांदळाचं पीठ ऍड करायचं, म्हणजे वडी अगदी कुरकुरीत खुसखुशीत होते, इथं मळून घ्यायचं आहे। आता बेसनच्या पिठाची बरणी ही आपली महिलांचा जुगाड असतो, म्हणजे आपण काय करतो, बोर्नविटाच्या वगैरे बरण्या रिकाम्या होतात,
त्याच्यामध्ये आपण मसाले वगैरे ठेवतोच. इथं मी मोठी बरणी आहे म्हणून त्याच्यामध्ये बेसनचं पीठ ठेवलेलं आहे, म्हणजे अगदी सहज कॅरी करायला बरं पडतं. स्टीलचे डबे असतात ते भरपूर खराब होतात पीठ वगैरे लागून त्याला, म्हणून मी इथं प्लास्टिकची बरणी वापरलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते अगदी सॉफ्ट व्हावं याच्यासाठी मी इथं 1 मोठा चमचा याच्यामध्ये तेल ऍड केलेला आहे. पाण्याचा अजिबात आपल्याला इथं वापर करायचा नाही. कोथिंबीर धुतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी थोडं शिल्लक असतंच आणि तेल थोडं वापरलेलं आहे आपण. याच्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे कोथिंबीर वडीसाठी. आता लागल त्या प्रमाणात आपल्याला परत बेसनचं पीठ ऍड करावं लागणार आहे. आता तुम्ही जेवढी कोथिंबीर घेतलेली आहे तेवढ्या प्रमाणात तुम्हाला पीठ ऍड करावं लागणार आहे. आपल्याला कोथिंबीरीचा एक मस्त डो तयार झाला पाहिजे, ज्याच्या वड्या आपल्याला सहज हातावरती थापता येतील. अशा पद्धतीने आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळत असतानाच आपल्याला जास्त कष्ट करावे लागतात, बाकी इतर कामाला कोणतंही कष्ट करावं लागणार नाही आपल्याला. आता पीठ थोडं सैलसर असेल तर तुम्ही थोडं जास्त पीठ बेसनचं इथं वापरू शकता. अशा पद्धतीने इथं व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि इथं आपण बेसन आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे की कोणतंही पीठ वापरलेलं नाही, त्यामुळे वडी आपली खुसखुशीत आणि क्रंची होणारच आहे. अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही, आपल्याला सहजरित्या हातावरती वडी थापता यावी अशा पद्धतीने आपण इथं पीठ मळून घेत आहे. आता थोडंसं तेल लावून आपण पीठ इथं मळून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला जास्त चिकटणार नाही आणि आपलं पीठ आहे जे आहे ते सॉफ्टही बनतं. आता आणखी थोडं पिठाची गरज आहे म्हणून मी इथं 1 चमचा आणि पीठ ऍड केलेलं आहे आणि परत असं मळून घेत आहे. आता इथं पीठ मळण्याची प्रोसिजर जास्त काही लांब होत नाही. तुम्ही आता ह्याच्यामध्ये पाणी ऍड केलं तर ते पीठ पातळ पातळ होत जातं, त्यामुळे अशा पद्धतीनं बिना पाणी टाकता अशा पद्धतीनं आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आता चिकट होऊ नये म्हणून इथं आपण तेलाचा वापर करून अशा पद्धतीने पीठ आता सेट केलेलं आहे. इथे अगदी तुम्ही 15 ते 20 मिनिटात अशा पद्धतीनं वडी बनवू शकता. तर पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि परफेक्ट असं झालेलं आहे. याच्यामध्ये जास्तही बेसनचा पिठाचा वापर नाही करायचा. कोथिंबीरीचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे मी, त्यामुळे हिरवीगार अशी वडी बनवून आपली तयार होते. अशा पद्धतीने हातावरती मी आता थापून घेत आहे. तुम्ही याला कटलेट ही म्हणू शकता. ज्याप्रमाणे आपण कटलेट बनवतो त्याचप्रमाणे इथं वडी आपली बनवून घ्यायची. अगदी तुम्ही तळत असताना देखील बनवत असं तळूही शकता, त्यामुळे झटपट बनवून तयार होते. याच्यामध्ये जास्त एफर्ट्सची काही गरज लागत नाही, किंवा आपण वडी थापून घ्या नंतर ती उकडून घ्या नंतर परत ती तळून घ्या असं काही सुद्धा करावं लागणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये वडी बनवून घेऊ शकता. तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मी. आता तेलाचाही वापर मी अशा पद्धतीनं करते, म्हणजे कडलेलं तेल आपण परत जेवणामध्ये वापरतच नाही, त्यामुळे अगदी मी छोटी कढई वापरते. माझी ही लोखंडाची कढई आहे जी रेग्युलर तळणीच्या कामासाठी मी वापरते. आता त्याच्यामध्ये आपल्याला तेलाचा वापरही कमी प्रमाणात करावा लागतो, तेलही जास्त वेस्ट होत नाही आणि कढईलाही तांबिरा लागत नाही, म्हणजे तांबरत नाही. लोखंडी आहे ना त्यामुळे, म्हणून मी तळणीच्या कामासाठी लोखंडी कढई वापरते. तेल कडक गरम होऊन द्यायचं, मग याच्यामध्ये आपण अशा पद्धतीनं कोथिंबीर वड्या सोडून घ्यायच्या. कडक तेल गरम असायला हवं, नाही तर कोथिंबीर वडी तेलामध्येच अशी सुटली जाते. आता मस्त कडकडीत तेलामध्ये अशा कोथिंबीर वड्या आपल्या भाजून तयार झालेल्या आहेत. अजिबात हलवायची गरज लागत नाही. कोथिंबीर वडीला भाजत असताना ती भाजल्यानंतर आपोआप अशी वरती येते, म्हणजे जे बबल्स तयार होतात ते आपोआप कमी होतात भाजल्यानंतर वडी. आणि इथं तुम्ही पाहिलंच आहे आता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं वडी भाजल्यानंतर वरती तरंगत येते, म्हणजे की परफेक्ट अशी वडी आपली भाजून झालेली आहे. जास्त ओव्हर कुक ही करायची नाही, म्हणजे काय होतं ती बाहेरून काळी पडायला सुरुवात होते. कोथिंबीर ही काळी पडते, त्यामुळे अशा पद्धतीनं काळी दिसायला नको वडी, म्हणून अशा पद्धतीनं खुसखुशीत अशी वडी भाजून घ्यायची आहे. आता पहिली तर भाजून घेतलेली आहे मी. आता सेम त्याच पद्धतीनं दुसरीही भाजून घेत आहे. आता इथं मी तळत असतानाच दुसऱ्या हाताने अशा वड्या बनवून याच्यामध्ये तेलामध्ये सोडून घेत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल, जास्त कष्ट न करता झटपट बनणारी ही कोथिंबीर वडी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं बेस्ट असं स्नॅक बनून तयार होतं. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या व्हिडिओंना छान सपोर्ट करत आहात, त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.